छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजी पुन्हा एकदा महाग झालाय। सीएनजीच्या दरात महिनाभरात ही दुसऱ्यांदा दरवाढ झाली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। त्यामुळे वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसतोय। डिझेल पेट्रोल पाठोपाठ सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे। आता ग्राहकांना 99 रुपये 50 पैसे दरानं सीएनजी खरेदी करावा लागतोय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। सध्या डिझेल पेट्रोलसह आता सीएनजीच्या दरामध्ये देखील वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे। या महिन्यामध्ये तब्बल 4 रुपयाने सीएनजी जी आहे ती वाढ झालेली आहे। सध्या 99.50 पैसे जे आहे ते सीएनजी किलो जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि याचा फटका जो आहे तो आता सीएनजी वाहन चालकांना मोठ्या पद्धतीने बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। याचे परिणाम जे आहे ते आता भाडे दर वाढीवरती देखील होणार असल्याचे पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही वाहन चालक देखील आहेत। काय सांगाल, कसा फटका जो आहे तो सीएनजीचा भाव वाढल्यामुळे बसू शकतो तुम्हाला? सीएनजीचा भाव वाढल्यामुळे फटका तर बसतो, पण मेन गोष्ट अशी आहे का हर एक पंपावर अवेलेबल नाहीये सीएनजी। आम्ही सीएनजी भरायला 50-50 किलोमीटरहून येतो, इथं सीएनजी बसतो 7-8 किलो, त्याच्यातलं अर्धा सीएनजी तर जाण्यातच संपतो। आता सोलापूरला भाडं घेऊन चाललो, सीएनजी बघता बघता अर्धा सीएनजी खलास होतो, त्याच्यात भाव वाढ झाली, त्याच्यामुळे जास्त नुकसान आहे। मात्र भाडेवाढ झालेली का? नागरिक तेवढा भाडे वाढ झालेलीच नाही ना सर, भाडे आहे तेच ना। लोक डिझेल तर आहे त्या भावात असल्यामुळे त्यांना कमी जास्त भावात पुरतं। मात्र डिझेल पेट्रोलचे देखील भाव वाढलेले, कसे परिणाम झालेले सध्या? डिझेल पेट्रोल वाढल्यामुळे परिणाम तर होणारच आहे ना। नागरिक थोडं सपोर्ट करतात त्याला। पाहायला गेलं त्या ठिकाणी जे आहे ते आता वाहन चालकावरती देखील याचा फटका जो आहे तो बसल्याचा पाहायला मिळत आहे। कारण सीएनजीचे दर जे आहे ते काल अचानकपणे 2 रुपयाने वाढ झालेली आहे। त्यामुळे याचे विपरीत परिणाम जे आहेत त्या व्यवसायावरती झालेले आहेत। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।